दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट ही वाटतं मला की जेव्हा उर्दू मध्ये माझ्या कॉलेजमध्ये मी उर्दू विषय सुरू केला तेव्हा बऱ्याच मुली शिकायला सुरुवात केली आणि लिहायला सुरुवात केली. मला यापूर्वी मुलींनी खूप काही लिहिलेलं आहे. म्हणजे स्टेटोचा सुद्धा त्यांना निबंधाच्या अकादमीचं पारितोषिक भेटलेलं आहे 25,000. म्हणजे हे कोणाला अजून माहीत नाही. म्हणजे मुली बाहेर आल्या पाहिजे, त्यांना मोठेपण त्यांचं जे आहे ते जगाला कळून दिलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ताराबाई शिंदे यांनी पहिला निबंध लिहिला आणि जेव्हा जेव्हा त्याची सुरुवात होते बोलायची साहित्यातून की पहिला निबंधकार जी कोण असेल ती ताराबाई शिंदे आहे. आणि इंग्रजीत जेव्हा बुलढाणा जिल्ह्याचं नाव निघेल तेव्हा पहिली कादंबरी कोण आहे तर ती अस्मिरा राहील. हे तुम्हाला मी निश्चित सांगतो की तिचं नाव जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ब्राह्मणाचा बुलढाणा जिल्ह्याचा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचा ही पहिली मुस्लिम स्त्री आहे, मुलगी आहे, तिला कविता आपला कादंबरी लिहिली. आणि कादंबरी मी थोडा वाचण्याचा प्रयत्न केला तर सर्वात तुम्हाला माहिती आहे का की उपजत आहे. इतकी सुंदर कादंबरी ही कोणी लिहू कशी शकते. पण मला कळलं की तिथे आजोबा वडिलांचे वडील हे वाचन चिंतन केल्याशिवाय हे थांबत होते. त्या वडिलांनी मला सांगितलं तेव्हा मला कळलं हे तिसऱ्या पिढीमध्ये ऑटोमॅटिकली उपजित प्रतिभा असते ती आल्याशिवाय राहत नाही. आणि ती तिच्यामध्ये आलेली आहे. तिचं लिखाण ती भाषाशैली पाहिल्यानंतर एखादा कादंबरी वाचतोय एवढी सुंदर भाषाशैली या कादंबरीमध्ये सोप्याची सारखी वापरलेली आहे. मी तुम्हाला सांगतो की आता मी सहज विचार करा की आम्ही बुलढाणा जिल्हा साहित्य संघाच्या वतीने जेव्हा साहित्य संघ घेत असतो आणि जिल्ह्यातल्या जे जे लिखाण काम करणार असतात त्यांच्यासाठी प्रोत्साहित व्हावं म्हणून आम्ही पुरस्कार देत असतो. आणि यास मी आता ढवळेचा समोर बसलेले आहेत, त्यांचं मार्गदर्शन नेहमी असते, त्यांची अनुमती म्हणून वडाळकर सुद्धा आहेत. तर ताराबाई शिंदे नावाने जो पुरस्कार देत असतो त्या पुरस्कार मी असण्यासाठी आता जाहीर करतो असं ढवळेकरांच्या वतीने सांगतो. तर येणाऱ्या साहित्य संमेलनाचा पुरस्कार देईल. आणि मी तुम्हाला नक्की सांगतो की खूप या मुलीमध्ये ताकद खूप आहे, खूप पुढे लिखाण राहील आणि एक दिवस पूर्ण इंटरनॅशनलपर्यंत ही पुढे गेल्याची राहणार नाही तुम्हाला खात्री आहे. मी जास्त वेळ घेत नाही. फक्त तिच्या वडिलांविषयी आणि तिच्याविषयी तिला जे गीत आहे ते माझ्या कवितेमध्ये आहे ते मांडण्याचं मी पुस्तक 1 मिनिट 2 मिनिटात प्रयत्न करतो की अगर खेत हरा भरा न हो तो तितलियां नहीं होती. अगर खेत हरा भरा न हो तो तितलियां नहीं होती. और खुशियां भी उनसे घर से दूर दूर रहती है जिनके घर में बेटियां नहीं होती. तर तिचा आणि वडिलांचं नातं या कादंबरीचं नातं एक माझी कशी कविता तिच्याविषयी तिला या पुस्तकाला अर्पण करतो मी की किती थकून मागून वडील घरी आल्यानंतर एक पाण्याचा ग्लास वडिलांना दिलं की तिच्या डोळ्यात बघितलं की सगळं दुःख गळून जाते. तिच्या पायाची पहिलं लहानपणी वाचली की घरातलं दुःख असो संकट असो ते गळून जातात. ती लहानाची मोठी होती, तिला पाहुणे पाहायला येतात, ती सारखी जायला निघते. बापाच्या हृदयाची कहाणी या गोष्टीत मांडण्याचा प्रयत्न केला. या दोघा मुलीसाठी आणि वडिलांसाठी मी इथं अर्पण करतो की एक पाकोळी पाकोळी माझ्या घरात आली अशी रमली केळली आता उडते म्हणाली. अशी रमली केळली आता उडते म्हणाली. किती इवाली सीतोच तिथे इवालसे पंख तिच्या पापणीत जाते माझ्या जन्मात हे सुख. माझ्या विरान जिंगाणीवर किती मायेची सावली आता उडते म्हणाली. आता उडते म्हणाली. एक पाकोळी
पाकोडी माझ्या घरात आली वाजे पायाची पैजण मन करे ऋण सुन वाजे पायाची पैजण मन करे ऋण सुन मन करे ऋण सुन घर लागे धन धन मन करे ऋण सुन घर लागे धन धन भुईवरची ही वेल कशी मानवावर गेली आता उड उडते म्हणाली आता उड उडते म्हणाली एक पाकोडी पाकोडी माझ्या घरात आली तिच्या स्वप्नातला मोर माझ्या अंगणात आला तिच्या स्वप्नातला मोर माझ्या अंगणात आला भर मांडवा मधी माझ काडीस खुडून भर मांडवा मधी माझ काडीस खुडून गेला तिची उठता हा डोली होय दिवाची कायली कायली आता उड उडते आता उड उडते म्हणाली एक पाकोडी खूप भावनिक सरांनी या कवितेतून आपल्याला केलाय. बहुत इमोशनल मूवी आहे.